श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जय श्री सर्वोत्तम वासुदेवा, दामोदरा अनंता केशवा, क्षीराब्धिजा माता रमाधवा, देवाधिदेवा दयानिधे. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून, क्षणभर नामस्मरण करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 12वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. भगवान म्हणाले, शृणु देवी प्रवक्ष्यामि द्वादशी फलमुत्तमं मलमासे विशेषेण मुनिभिर्भाषितं पुरा. लक्ष्मी, तुला मी उत्तमोत्तम व्रतांमधलं आणखीन एक विशेष व्रत सांगणार आहे. ते म्हणजे द्वादशी व्रत. त्यात आणखीन अधिक महिना आला तया माझी मलमास पातल्या विशेषाविशेष. त्याचं महत्त्व आणखीन कितीतरी पटीने वाढतं. आदरे आचरलिया व्रतास. आदराने जर हे व्रत केलं, तुटे पाश यमाचा. यम जाचनीतनं सुटका होती. असं हे महत्व्रत तुला मी आज सांगणार आहे. अगं, समग्र तीर्थांची गर्जना तोवरी, संपूर्ण यज्ञक्रियावरी, अवघी ही पर्वे पृथ्वीवरी, न पावती सरी द्वादशी ते. संपूर्ण पर्वाचे फळ पाही, न तुळे द्वादशीचे ठाई. असं द्वादशीचं हे व्रत आहे की सगळे पर्वकाळ एकीकडे आणि द्वादशीचा पर्वकाळ जो कोणी साधतो त्याच्या जीवनामध्ये काय सांगो तेथीची नव्हाई. मी शेषशाही वदत असे. स्वतः भगवान सांगतायत, मी सांगतोय की या व्रताला द्वादशी ते तुलना नाही. शास्त्र देती याची ग्वाही. मी तर सांगतोच आहे, पण शास्त्र सुद्धा हे व्रत महत्वाचे असं सांगतात. हे प्रिये, उपोषण एकादशी दिने द्वादशी सकीजे पारणे, ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने आणि कदाने नानाविध. एकादशीला उपवास करायचा, द्वादशीच्या दिवशी याचं पारण करायचं, ब्राह्मण संतर्पण यथाशक्ती घरामध्ये अन्नदान आणि विविध दान या दिवशी करायचे. आणि करावे पिंडदान. पिंडदान करावं. श्राद्ध तिथी असो नसो जाण. जरी श्राद्ध तिथी नसली तरी सुद्धा पितरांच्या प्रीत्यर्थ उत्तम दिवस आपल्याला पिंडदान करण्यासाठी हा द्वादशीचा दिवस आहे. हे तव त्रिरात्रीचे व्रत. 3 रात्रींचं हे व्रत आहे. दशमी पासून द्वादशी युक्त. तिन्ही देवता मूर्तिमंत वसता ती तेथे निश्चिती. 3 रात्रींचं व्रत, दशमी, एकादशी, द्वादशी तिथी आणि ह्या तिन्ही तिथींमध्ये 3 देवांचं वास्तव्य. दशमी ते दैवत चतुरानन. दशमीमध्ये ब्रह्मा, एकादशी गिरिजारमण, एकादशीमध्ये महादेव, द्वादशी ते विष्णू आपण, वास्तव्य स्थान त्रिवर्गिरी. द्वादशीमध्ये साक्षात भगवान विष्णू परमात्म्याचं स्थान आहे. दशमी ते दृश्य दोष त्यागावे. दशमीला डोळ्यांनी दिसणारे दोष त्याग केला पाहिजे. एकादशी सवर्जावे. द्वादशी ते बरवे. आधी त्यागावे शास्त्राधारे. एकादशीच्या दिवशी वर्ज करणाऱ्या गोष्टी, परान्न, गृहान्न, बाहेरही जेवायचं नाही, घरीही जेवायचं नाही. उष्णोदक, स्नानाला शक्यतोवर शीतोदक घ्यायचं, पण प्रकृती बघून ह्या गोष्टी आपला सारासार विचार करून करायच्या. सर्व स्नेह, सगळ्यांमध्ये बाकीच्या गप्पा गोष्टी फिरणे ह्याचा त्याग करायचा. खटवांग, पलंगावर झोपणं, लवण, लसण, तांबूल, स्त्रीसंग, सुख दुःख, एक भुक्त. दशमी ते दशमीला एक भुक्त करावं. ह्या बाकी गोष्टीचा त्याग करावा. एकादशीच्या दिवशी सुद्धा अशा प्रकारेच करावं. अन्न न स्वीकारावे जनी. एकादशीला अन्न घेऊ नये. खरं म्हणजे 3 दिवसाचं व्रत, दशमीला एक वेळा जेवायचं, एकादशीला अन्न घ्यायचंच नाही. शास्त्राने सांगितलंय उपवास, आपल्याकडनं होता होईल तेवढं अन्नाचा त्याग करायचा. फारच तब्येत नसेल बरी
तर फलाहार घ्यावा, दुग्धाहार घ्यावा. शक्यतोवर जास्तीत जास्त पदार्थ खाणं टाळावे म्हणजे एकादशी. आणि द्वादशीच्या दिवशी सुद्धा विधियुक्त एकादशी झाली की वरी साधन द्वादशी, मग साधन द्वादशी करावी. म्हणजे सूर्योदयाला भगवंताचं पूजन अर्चन करून स्वयंपाक करून भगवंताला नैवेद्य समर्पण करावा आणि आपल्या घरी यथाशक्ती ब्राह्मण संतर्पण अन्नदान करण्याचा प्रयत्न करावा. आज हे कुठे पाहायला मिळत नाही. आपल्याला माहिती आहे दशमीच्या दिवशी रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत उद्याची एकादशी आहे म्हणून रात्रीपर्यंत जेवून घेतात. दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी सकाळीच आज उपास आहे काहीतरी करा पटकन, दिवस आपला खाण्यात जातो. आणि द्वादशीच्या दिवशी तर माहिती आहे 2 दिवस झाले म्हणलं उपास चालू आहे, आज भूक लागली आहे, सकाळीच पुन्हा जेवायला आपण तयार नाही हो मंडळी. ज्या गोष्टींचं महत्त्व ज्याच्यासाठी सांगितलंय ना, आज विज्ञानाच्या कसोटीवरती या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत. एकादशीच्या दिवशी अन्नाचा का त्याग करायचा, अनेक तत्वज्ञानी लोक ह्याच्यावरती आपलं मत मांडतायत. तेवढ्यासाठी म्हणून आजकाल बरेच जण सांगायला लागले की नाही तर किमान भात खाणं तरी वर्ज्य करा. एकादशीच्या दिवशी घरात भात शिजवूही नाही, खाऊही नाही. शक्यतोवर खरं म्हणजे अन्न शिजवू नये, पण काळानुरूप प्रकृतीनुरूप आपल्याला जे शक्य होईल ते करायचा प्रयत्न करायचा आहे. द्वादशीच्या दिवशी सकाळीच स्नान करून नैवेद्य भगवंताला समर्पण करून यथाशक्ती अन्नदान करायचं आणि आपण प्रसाद घ्यायचा. त्याही दिवशी एक वेळा जर जेवलं तर द्वादशीचाही उपवास घडतो. अशा 3 दिवसांचं हे व्रत करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यात आणखीन विशेष आपण काय करू शकतो तर सुवर्णदान करू शकतो, रौप्य दान करू शकतो, पादुका म्हणजे एखाद्याला पायात घालण्यासाठी वाहन दान करू शकतो, छत्रदान करू शकतो. हे पुरुषोत्तमा प्रित्यर्थ दान करायचंय. घृतदान, तूप दान करावं. घृत मिश्रित पक्वान्न जे काही होतात, तळून जे केल्या जातात ते पदार्थ दान, तांबूल दान केलं जातं, गंधपुष्प दान केलं जातं. ऋतुकाळ काळानुरूप जे काही फळ असेल ते, खारीक, लवंगा, सुपाऱ्या आणि गोदान यथाशक्ती अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा. कास्यपात्रामध्ये तूप घालून एखादी सुवर्ण प्रतिमा त्याची पूजा करून हे आपण द्विजांना अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा. आपली श्रद्धा ज्यांच्यावर आहे त्यांना अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा. शक्यतोवर ह्या वस्तू अधिक महिन्यात दान करत असताना द्वादशीच्या दिवशी 33च्या पटीत असाव्या. जे काही आपल्याला खारीक म्हणा, लवंग म्हणा, जायफळ, सुपारी हे जे काही द्यायचे, अनारसे, हे 33च्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याही उपर यथाशक्ती हा शब्द सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. हे जर केलं तर द्वादशी केलिया अन्नदाने, कोटी कुळे उद्धरली तयाने, नरकी तारिले पितृगणे, ऐक महिमान शुभानने. द्वादशीचा महिमा अतिशय अनेक ग्रंथामध्ये वर्णन केलेला आहे. यालागी उत्तम अथवा मध्यम, यालागी उत्तम अथवा मध्यम, जास्त कमी काय यथाशक्ती जमेल. सकळ श्रोती धरी जे नेम, यथाशक्ती नियम करायचा. बहुत मार्ग हा सुगम, निर्मून ठेविला अनंते. भगवंताने तुमच्या माझ्या कल्याणाकरता हा मार्ग निर्माण केलाय. आणि मंडळी आणखीन एक, आपल्याला ह्यातलं काहीही जमलं नाही तर नामस्मरण हा उत्तम मार्ग आहेच आहे. नामस्मरणाने अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. पर्वतच्या पर्वत जाळण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. घ्या, भगवंताचं नाम अवश्य घ्या. आणि ह्या सगळ्या वस्तू आणून ह्या सगळे सोपस्कार करून नाही शक्य झालं तर यथाशक्ती द्रव्यरूप म्हणजे दक्षिणारूप जरी आपण आपल्या ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे त्यांना आपण समर्पण केली. आजकाल आपण ते कशाही पद्धतीने कुठेही सहज करू शकतो. कारण बाकी काही जरी नसलं तरी आपल्या हाताने निदान जी काही द्रव्य दक्षिणा दान करणं शक्य आहे ती आपली श्रद्धा ज्यांच्यावर असेल, गुरुजी असतील, कुणी मंदिरामधले पुजारी असतील, कुणी गुरुजन असतील, काही आपल्याला वाटलं की ह्यांना हे आपल्याला देण्याची आवश्यकता वाटते तर ते आपण द्रव्य रूपाने सुद्धा दान करू शकतो. आपली इच्छा
श्रद्धा ही सगळ्यात मोठी आहे आणि त्या पद्धतीत ते करायचं. हे द्वादशीचं व्रत केल्याने कुणाचा उद्धार झाला तर ये विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकिजे सावधान. पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीश जाण नाम तया. अंबरीश नावाचा राजा, सर्व सुलक्षण असलेला हा राजा प्रजे लागी अति कनवाळू, प्रजेसाठी कनवाळू, विप्रा लागी परम स्नेहाळू, रिपुद्रुमा लागी जैसा काळू, कृतांतवत तयाते. हा राजा म्हणजे न्याये प्रजेचे पालन, प्रतापे शत्रुकुलाचे दमन, विनय साधूंचे रक्षण. अखंड विनय आणि साधूंचं रक्षण, प्रताप आणि शत्रूंचा काळ. प्रत्येक ठिकाणी आवश्यक तो गुण दाखवता आला पाहिजे. एकच गुण सगळीकडे दाखवून उपयोग नसतो. अनेक ठिकाणी लागणारे अनेक गुण ज्याच्यामध्ये वास्तव्य करतात असा हा राजा प्रजेसाठी, साधूंसाठी, घरच्या मंडळींसाठी अतिशय ज्या ज्या गुणांनी युक्त पाहिजे त्या त्या गुणांनी युक्त होता. या राजाने आपल्या जीवनामध्ये हे साधन द्वादशी व्रत आचरण केलं. व्रताच्या समाप्तीच्या दिवशी तर सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेवोनी साधी द्वादशी तिथी, न उगवताची गभस्ती साधन रीती साधी तसे. अगदी सूर्योदयालाच भगवंताच्या प्रीत्यर्थ भूदेव संतासी सदा नमावे. याचं तप, याच्या तपश्चर्येचा परिणाम तव वासवा अंगी भयदारुण. इंद्राला भीती वाटायला लागली. माझे पद घेईल हिरावून, चिंता करी रात्रंदिन तव नवल पूर्व वर्तले. अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्र सभेस. वासवे सन्मानोनी बहुवस षोडशोपचारे पूजिला. पूजा केली, आदरातिथ्य केलं आणि दुर्वास ऋषींना प्रार्थना इंद्राने केली की हे मुनिवरा, आपण काहीही करा पण या अंबरीशाने केलेलं व्रत हे त्याचं खंड करा. जर त्याचं व्रत खंड झालं तर नक्कीच त्याची तपश्चर्या भंग होईल आणि त्याची तपश्चर्या भंग झाली की माझं आसन हे अबाधित राहील. मंडळी, इंद्राच्या मनात कायम ही भीती. अहो, स्वतः दुर्वास ऋषी त्याला सांगतायत, इंद्रा, द्वादश्याम यत्कृतं सर्व मक्षयंतद भवेदिह. जे कोणी द्वादशीच्या दिवशी पुण्य करतात ते अक्षय होतं, अक्षय. द्वादश्यामक्षयम दानम, त्यांनी केलेलं दानही अक्षय होतं. द्वादश्यामक्षयो जपहा, जप केला जर तो तर तोही जप अक्षय होतो. तू ऐक माझं. अरे, हे व्रत आचरता चतुरानन कुबेरा सहित सिद्धगण, तया ते प्राप्त झाले पदनिर्वाण, अक्षयी भानुतो वरी. सगळ्यांनी हे व्रत केलं, त्यांना अक्षय पदाची प्राप्त झाली. तुला सुद्धा अरे इंद्रपद जे मिळालंय ते या द्वादशीच्या पुण्याईनीच मिळालंय. यमधर्माला सुद्धा, सगळ्यांनाच हे ऐसे व्रत अतिश्रेष्ठ. आचरतसे नृपराव वरिष्ठ. तो राजा ते व्रत आचरण करतोय, त्याला अपाय करणं नको असं काहीतरी सांगू. या लागी अमरनाथा न प्रवर्ते ऐसिया घाता. नाही जाणार मी. येणे दुरिताची वार्ता अंगी सर्वथा बाणेल पै. अरे, त्याच्या व्रतामध्ये विघ्न आणायला गेलं तर माझ्यावर काहीतरी विघ्न येईल. इंद्रा असा हट्ट करू नको. पण तो इंद्रचो मंडळी, त्यांनी दुर्वास ऋषीला एन केन प्रकारे समजावलं आणि समजावून याची परीक्षा पाहण्यासाठी पाठवलं, याचा व्रतभंग करण्यासाठी पाठवलं. खरंच ओ मंडळी, याच्यासाठी खरं सांगू का, संत सांगतात ना ते बरोबर आहे. म्हणून या सत्संग धरावा, दुर्जन संग तो त्यागावा, जेणे विश्रांती पावे जीवा, देवाधिदेवा प्रेम वाढे. या इंद्राच्या नादी लागून नाविलाजानी या दुर्वास ऋषींना परीक्षा घेण्यासाठी यावं लागलं. परीक्षा घेण्यासाठी स्वतः ऋषी आले. कशा प्रकारे परीक्षा घेतली आणि काय घडलं, उद्याच्या भागामध्ये आपण हे ऐकणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे की आजही द्वादशी तिथी आहे. काय आपण भाग्यवान आहोत की आज द्वादशीचा महिमा काय काय केलं पाहिजे आजच आपल्याला ऐकायला मिळालं. आजच्या दिवसभरामध्ये जे शक्य होईल ते नक्की पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करा. नाही झालं यथाशक्ती द्रव्यरूपाने समर्पण करण्याचा प्रयत्न करा आणि नाही तेही झालं
तरी नामस्मरण मात्र आजच्या दिवशी कराच करा. अजून एक द्वादशी आहे. ज्यांना आता 3 दिवसाची करायची इच्छा होईल तर तुम्ही म्हणताल की गुरुजी हे तर तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं. ठीक आहे, हरकत नाही. अजून एक आपली वद्य पक्षामध्ये दशमी एकादशी द्वादशी हे व्रत येईल. करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं कल्याण साधून घेण्याचा प्रयत्न करा. श्रोते हो, येणाऱ्या पर्व काळांवरती आपल्याला जो काही दानधर्म करायचा आहे तो दानधर्म संकल्पयुक्त आणि सोयीस्कर रीतीने करता यावा, याकरता मुद्दाम आपल्याला अनारसे वायन दानाचा आणि इतर सगळ्या दानांचा संकल्प आणि पूजन हे दोन्हीही ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून देतो आहे. सध्या आपल्या स्क्रीनवरती बघा आपल्याला प्लेलिस्ट दिसते आहे. आपण त्याच्यावर क्लिक केलं तर निश्चितच आपल्याला या संकल्पाचा उपयोग होईल. तर श्रोते हो, राजा अंबरीषाच्या जीवनामध्ये द्वादशीच्या व्रताने भगवत कृपा कशा प्रकारे प्राप्त झाली ऐकूया उद्याच्या भागात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.